जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावतो त्याचा पुन्हा जन्म होणंही निश्चित आहे. त्यामुळे हे जीवन आणि मृत्यू हे अपरिहार्य आहे. म्हणून याबाबत शोक किंवा दुःख करणं योग्य नाही. हा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकातून आपल्याला जीवन आणि मृत्यू याबाबत स्वीकार शिकायला मिळतो. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत त्या गोष्टीवर जास्त विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नये. आपल्याला जे गमवावं लागतं किंवा जे संकट येतं त्यावर सतत दुःख करून मानसिक तणाव वाढवत राहण्याऐवजी स्वीकार करून पुढे जाण्याची ताकद मिळते. प्रत्येक बदल, नातेसंबंधातील चढउतार, अपयश यांना नैसर्गिक प्रक्रियेचा भाग समजून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. मृत्यू, हानी, बदल याबाबत अतिभीती किंवा अपराधीपणाने स्वतःला त्रास देण्यापेक्षा वर्तमान क्षणात जास्त सजग राहून अर्थपूर्ण जीवन जगण्यावर लक्ष केंद्रित करावं. मनावर येणाऱ्या नकारात्मक विचारांना थांबवून त्याऐवजी स्वीकार आणि धैर्य यांचा सराव करावा. ही शिकवण मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती अनिश्चिततेतही स्थिर राहण्याची शक्ती देते. जीवनात येणाऱ्या बदलांशी जुळवून घेणं हीच खरी प्रगती आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.